हम्म. आज आता आपण पाहतोय लसूण आणि तिखट हे वाटून रोज भाजीच्या वापरासाठी चटणी कशी करायची हे वाटून घ्यायचं मिक्सरवरती. लसूण आणि हे लाल तिखट, त्याच्यात थोडं काश्मीरी तिखट. म्हणजे हे काय असतं, भाज्या जेव्हा आपण वेगवेगळ्या करतो तेव्हा घाईघाईमध्ये आपल्याला लसूण वगैरे असं करण्यापेक्षा ही चटणी तयार करून ठेवायची आणि ती एका डब्यात भरून ठेवायची. म्हणजे पटकन भाज्या करतानाही तिखट आपल्याला वापरता येतं. तशा प्रकारे ही आपण चटणी करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे ही चटणी करून डब्यात भरून ठेवायची. म्हणजे वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण टाकू शकतो किंवा थालपिठं, दशम्या हे जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये लसूण लागतं आणि त्यावेळेला हे वाटलेलं तिखट लसूण अतिशय उत्तम. वेगळं काही टाकायची गरज नसते. त्यामुळे ही चटणी करून डब्यामध्ये भरून ठेवायची. भाज्यांना आणि अशी थालपीठ दशम्यांना वगैरे बऱ्याच ठिकाणी ही उपयोगी पडते. साधी सिंपल आहे, परंतु ती गरजेची वस्तू आहे. तेव्हा अशी चटणी करून ठेवा. सांगायचं म्हणजे काय, प्रत्येक वेळेला आपल्याला लसूण निवडायला नको घाईच्या वेळेमध्ये. म्हणजे असतं काय की लसूण आणि तिखट हे आपण प्रत्येक पदार्थामध्ये वापरतच असतो, पण एकदम घाईची वेळ असेल तर प्रत्येक वेळेला लसूण घ्या, तो निवडा, हे करायची गरज नाही. लसूण आणि हे तिखटचं तयार करून ठेवलं म्हणजे ते पटकन वापरता येतं. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे धणे जिरे पूड असते, गरम मसाला असतो, ते आपण सुटं चमच्याने वेगवेगळं घालू शकतो. तसंच मी खोबरं, लसूण आणि तिखटची पण एक वेगळ्या प्रकारची चटणी करून ठेवते. म्हणजे त्याचाही वापर होतो. भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट करून ठेवते. म्हणजे मग आयत्या वेळेला पटकन होतं ते, साबुदाण्याच्या खिचडीला म्हणा किंवा इतर भाज्यांमध्ये टाकण्यासाठी म्हणा, असा त्याचा उपयोग होतो. पण ही लसूण आणि तिखटाची चटणी फार आवश्यक आणि रोज लागणारी आहे. त्यामुळे मी ती तयारच करून ठेवते. तुम्ही पण अशी चटणी बनवून ठेवा. तुमच्या वापरात रोज आली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण अशी चटणी बनवून ठेवली म्हणजे घाईच्या वेळात ती उपयोगी पडते. त्यावेळेला तुमच्या पटकन लक्षात येईल. तुम्हाला वाटेल हे काय नवीन, परंतु हे अगदी लागणारी वस्तू आहे. ज्या वेळेला तुम्ही करून ती वापरून बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल का खरंच अतिशय उपयोगी आहे, हे करून ठेवलेले अतिउत्तम. तेव्हा तुम्हीही करून ठेवा आणि त्याचा वापर करा. ही माझी सिंपल साधी टीप, परंतु अगदी उपयोगी टीप आहे. ही तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला सांगा.